आता पाहूयात बातम्यांचे अपडेट सुपरफास्ट 50च्या माध्यमातून। मुंबईत महायुतीचा आज संकल्प मेळावा। आशिष शेलार, राहुल शेवाळे, सदा सरवणकर, समीर भुजबळ उपस्थित राहणार। लोकसभेच्या पार्श्वभूमीवर मेळाव्याचं आयोजन। इंडिया आघाडीचा आज दिल्लीतील रामलीला मैदानात एल्गार। महारॅलीत शरद पवार, उद्धव ठाकरे हुंकार भरणार। हुकुमशाही हटाव, लोकशाही वाचवा रॅलीचा नारा। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रात्री उशिरा मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला। मंत्री संजय शिरसाटही उपस्थित। महायुतीतील जागा वाटपासंदर्भात 3.5 तास वर्षावर खलबतं। शरद पवार गटाकडून लोकसभेसाठी 5 उमेदवार जाहीर। वर्ध्यातून अमर काळे, बारामतीत सुप्रिया सुळे, शिरूरमधून अमोल कोल्हे, नगरमधून निलेश लंके तर दिंडोरीतून भास्कर भगरे निवडणुकीच्या रिंगणात। बारामती लोकसभेत पवार कुटुंबातच लढत होणार। शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळेंना तर अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवारांना बारामती लोकसभेची उमेदवारी जाहीर। खासदार सुप्रिया सुळेंचा आज पुण्याच्या हिंजवडीमध्ये दौरा। हिंजवडीत सुळे विविध भेटीगाठी घेणार। सुनेत्रा पवार आज पुण्यातील बावधनच्या दौऱ्यावर। उमेदवारी जाहीर होताच सुनेत्रा पवारांकडून भेटीगाठींना जोरदार सुरुवात। अजित पवार गटाकडून 4 जागांबाबत घोषणा। बारामतीतून सुनेत्रा पवार, रायगडमधून सुनील तटकरे, आढळराव पाटील शिरूरमधून तर परभणीतून महादेव जानकर राष्ट्रवादीच्या कोट्यातून लढणार। ठाकरे गटाचे नेते दिलीप माने यांचा आज काँग्रेसमध्ये प्रवेश। मुंबईतील टिळक भवनात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते माने यांचा पक्षप्रवेश होणार। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबई दौऱ्यावर। आरबीआयच्या 90व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमाला मोदी हजेरी लावणार। नंदुरबार लोकसभेची निवडणूक काँग्रेससाठी प्रतिष्ठेची। महाविकास आघाडीतून अनेक नेते महायुतीत सहभागी झाल्यानं भाजपची ताकद वाढली, तर भाजपच्या अंतर्गत वादाचा फायदा महाविकास आघाडीला होण्याची शक्यता। परभणी लोकसभेकरता 2 उमेदवारी अर्ज दाखल। भाजपच्या निष्ठावान नगरसेवकाकडून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल। परभणी लोकसभा निवडणुकीचं चित्र स्पष्ट। महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव तर महायुतीकडून रासपचे महादेव जानकर अशी सरळ लढत होणार। महादेव जानकरांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर परभणीत कार्यकर्त्यांकडून फटाके फोडत जल्लोष। राष्ट्रीय समाज पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती। लोकसभा निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर पैशाचा आणि मद्यवाटपाचा वापर होत असल्याचं स्पष्ट। महिन्याभरातच राज्यात 52 कोटी 56 लाख रुपयांची बेहिशेबी रोख रक्कम आणि दारूचा साठा जप्त। प्रकाश आंबेडकरांचे बंधू आनंदराज आंबेडकर अमरावतीतून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार। 2 एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करणार। भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत लोकप्रतिनिधींची नावं जाहीर करणं हे आचारसंहितेचं उल्लंघन। राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून शिंदे आणि भाजप विरोधात निवडणूक आयोगात तक्रार दाखल। धुळ्यात मंत्री गिरीश महाजनांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन। मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांची हजेरी। येत्या लोकसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांकडून 400 पारचा नारा। मुंबईच्या इस्लाम जिमखान्यात शरद पवार गटाकडून इफ्तार पार्टीचं आयोजन। कार्यक्रमाला पवारांसह जयंत पाटील, राखी जाधव, अरविंद सावंत, सचिन अहिर यांचीही उपस्थिती। चिखलदऱ्यातील एसटी कोऑपरेटिव्ह बँकेच्या बैठकीत गोंधळ। शिवसेना आणि गुणरत्न सदावर्तेंच्या पॅनलच्या संचालकांमध्ये बाचाबाची, व्हिडिओ व्हायरल। लोकसभा निवडणुकीनंतर बीड जिल्ह्यातील नारायणगडावर मराठा समाजाची सभा होणार। सभेत मराठा समाजाची पुढील भूमिका ठरवण्यात येणार, जरांगेंची माहिती। धुळे मतदारसंघात काही दिवसांपूर्वीच अज्ञातांकडून सुभाष भामरे यांच्या विरोधात बॅनरबाजी। बॅनरशी भुसे कुटुंबियांचा कुठलाही संबंध नाही, आमच्यात मतभेद व्हावे ही बॅनर बनवण्याची इच्छा, भामरे यांचं स्पष्टीकरण। इगतपुरीच्या शेणवडमध्ये घोटभर पाण्यासाठी आदिवासींची पायपीट। निधी मिळूनही 12 आदिवासी वाड्यांची जलजीवन मिशन योजनेची कामं रखडल्याने पाणी प्रश्न गंभीर। ठेकेदारावर कडक कारवाई करण्याची मागणी। नागपूर विभागातील धरणात 49% पाणीसाठा। जनतेला जलसंकटाचा सामना करावा लागण्याची शक्यता। पाण्याचा जपून वापर करण्याचं आवाहन। परभणी जिल्ह्यात चारा आणि पाणी टंचाईमुळे जनावरांच्या विक्रीत वाढ। खरेदी विक्री होत नसल्यानं आठवडी बाजारातील आर्थिक व्यवहार ठप्प। गुजरात राज्यातून अवैधरित्या येणारा गुटखा नंदुरबारच्या शहाद्यात जप्त। शहादा पोलिसांची कारवाई। 65,32,000चा गुटखा जप्त।
विमान 24 तास लेट झाल्याचा एअर इंडियाला फटका. विमानाला उशीर झाल्यानं एका प्रवाशाला तब्बल 85,000 रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश. शिवनेरीनंतर आता सिंहगडावरही प्लास्टिक बंदी. किल्ले सिंहगडावर 5 जून पासून प्लास्टिक बंदी करण्यात येणार. वन विभागाकडून नियोजन सुरू. सांगलीच्या पलूसमध्ये मटका अड्ड्यावर मनसेच्या कार्यकर्त्यांचा खळखट्याक. पोलीस कारवाई करत नसल्यानं मनसेचा आक्रमक पवित्रा. भंडारा जिल्ह्यात ठिकठिकाणी विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची हजेरी. वातावरणात गारवा निर्माण. अहमदनगरमध्ये वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसाची हजेरी. हलक्या सरींमुळे वातावरणात गारवा. उकाड्याने त्रस्त नागरिकांना काहीसा दिलासा. नांदेड जिल्ह्याला अवकाळी पावसानं झोडपलं. शहराच्या काही भागातील वीज पुरवठा देखील खंडित. काही प्रमाणात शेती पिकांचं नुकसान. शेतकरी हवालदिल. परभणी शहरासह जिल्ह्यात अनेक भागात अवकाळी पाऊस. काढणीस आलेल्या गहू आणि ज्वारी पिकांना अवकाळीचा फटका. सांगलीच्या खानापूर परिसरात मुसळधार पावसाची हजेरी. परिसरातील अनेक झाडं मोडून पडली. शेतमालावर परिणाम. वाशिमच्या मालेगावात पावसामुळे हळद भिजून खराब. पावसामुळे हळदीच्या दरात घसरण होण्याची शेतकऱ्यांना भीती. सोलापूरच्या बार्शी तालुक्यात पुन्हा अवकाळी. काढणीला आलेल्या पिकांचं नुकसान. एकीकडे दुष्काळ तर दुसरीकडे अवकाळीमुळे शेतकरी हवालदिल. नाशिकच्या लासलगाव बाजार समितीतील कांद्यांचे लिलाव 4 एप्रिलपर्यंत बंद. मार्च महिना अखेर असल्यामुळे लिलाव बंदीचा निर्णय. वाशिमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनची आवक वाढली. 31 मार्च पूर्वी पीक कर्ज विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांकडून सोयाबीन विक्रीची घाई. गोंदियात 3,25,00,000च्या धान अपहार प्रकरणी गुन्हा दाखल. शासकीय हमीभाव धान खरेदी केंद्रावर मागील 3 वर्षात मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याचं समोर. पोलिसांकडून पुढील तपास सुरू.